Hello dear students, in today's lecture we are going to see a new point from this chapter, that is resistors in parallel. In the previous lecture we have seen about whenever resistors are connected in series, then what amount of current flows through the circuit, how resistance and the current are related with each other. In that arrangement we have seen that whenever the resistors are connected in series, then the total resistance in the circuit is greater than the individual resistances, and hence the total current which is flowing through the circuit decreases. In this type of arrangement, the resistance is exactly opposite to that of the resistors whenever they are connected in series. Series मध्ये कनेक्ट करतो जेव्हा आपण रेजिस्टर्स, तेव्हा टोटल रेजिस्टन्स हा जास्त वाढतो, म्हणून करंट हा कमी येतो. जेव्हा आपण रेजिस्टर्स पॅरललमध्ये अरेंज करतो दॅट टाईम रेजिस्टन्स कमी होतो आणि टोटल करंट जो आहे तो सर्किटमधून फ्लो होणारा इन्क्रीज होतो. कसं ते मी आत्ता दाखवणारच आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण जे रेजिस्टर्स इन सिरीज बघितलेले होते ते लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला मी एक ट्रिक सांगितलेली होती, आणि ती ट्रिक काय होती? सिरीज करंट सेम. ही ट्रिक, याच्यावरून तुम्ही अखंड 5 मार्कचा क्वेश्चन इझिली लिहू शकता. सिरीज करंट सेम या 3 लेटर्सचा यूज करून. इन द सेम वे हियर व्हेनेवर रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन पॅरलल पी डी सेम. पी डी म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स, दॅट इज व्होल्टेज. सो परत हे 3 वर्ड्स तुम्ही लक्षात ठेवा. किंवा नुसतं रेजिस्टर्स जे सिरीज काय म्हणतो आपण सिरीजमध्ये आहेत, सिरीज करंट सेम, याच्यावरूनच तुम्हाला ऑब्वियसली लक्षात येईल की पॅरलल अरेंजमेंटमध्ये पी डी सेम आहे. हे एकच गोष्ट जरी तुम्ही लक्षात ठेवली तरी तुम्हाला पॅरलल ॲज वेल ॲज सिरीज ह्या दोघांच्यावरती देखील विचारलेल्या प्रश्नाचं आन्सर हे व्यवस्थित कुठल्याही प्रकारचा गोंधळ न होता सांगता येणार. आता हे रेजिस्टर्स पॅरललमध्ये अरेंज करताना त्याची जी सर्किट डायग्रॅम आहे ती कशी काढायची बघा. 3 रेजिस्टर्स आपल्याला दाखवायचे आहेत. आधी आपण जे बेसिक कंपोनंट्स आहेत, दॅट इज प्लग की अँड बॅटरी, ते जोडून घेऊ. त्यानंतर एक कॉमन ॲमीटर आपण कशासाठी यूज करतो? टू मेजर द करंट. सो करंट मोजण्यासाठी ॲमीटर. आता 3 रेजिस्टर्स मला कनेक्ट करायचे आहेत. सो आय विल ड्रॉ. बघा डायग्रॅम मी कशी काढते आहे. ही डायग्रॅम खूप महत्त्वाची आहे. ही आणि याच्या आधी देखील आपण जी ड्रॉ केलेली होती सिरीजसाठीची डायग्रॅम काढताना अगदी बेसिक पहिल्यांदा हे कंपोनंट्स ऑफ सर्किट आपण ड्रॉ करून घेतले. करंट फ्लो होणारा मोजण्यासाठी ॲमीटर जोडला. त्यानंतर 3 रेजिस्टर्स आपण घेतो. जास्त घेतले तरी चालतात, पण आपण 3 इथे रेजिस्टर्स घेतो आहे. ते रेजिस्टर्स आपल्याला पॅरलल अरेंजमेंटमध्ये म्हणजे एकाखाली एक असे जोडायचे आहेत. सो हा रेजिस्टर 1, सेकंड आणि हा 3rd रेजिस्टर, असे 3 रेजिस्टर्स मी घेतले. नाव आय विल अरेंज दीज रेजिस्टर्स लाईक धिस. आता हे प्रत्येक जेव्हा सिरीज पॅरलल अरेंजमेंटमध्ये आपण जोडतो, जसं मी तुम्हाला सांगितलं पी डी सेम आहे. इन केस ऑफ पॅरलल अरेंजमेंट पी डी सेम आहे, म्हणजेच करंट डिफरंट आहे, आणि ह्या प्रत्येक लाईनमधून फ्लो होणारा करंट हा वेगवेगळा असणार आहे. सो तो प्रत्येक लाईनमधला करंट हा इंडिव्हिज्युअली मोजण्यासाठी म्हणून या प्रत्येक लाईनमध्ये आपण एक ॲमीटर देखील जोडणार आहोत. का? कारण प्रत्येक ठिकाणी करंट हा वेगवेगळा फ्लो होणार आहे. मग ह्या लाईनचा करंट हे वेगवेगळे मोजण्यासाठी म्हणून. आणि हा कशासाठी आहे? तर कॉमन सर्किटमधला करंट हा मोजण्यासाठी. नाव पी डी सेम आहे. सो एकच व्होल्टमीटर, आणि व्होल्टमीटर आपण नेहमी पॅरलल अरेंजमेंटमध्ये जोडतो, म्हणून मी इथे व्होल्टमीटर पॅरललमध्ये दाखवला. ओके. आता हे 2 एंड्स मी जोडले, हे इथे एक्सटेंड केले, आणि हे आपलं सर्किट कंप्लीट झालं. कुठेही प्रकारचे पाठांतर लक्षात ठेवणं हा काही भाग नाही आहे. समजून घेऊन हे डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायची आहे. आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह एंड्स, करंटची डिरेक्शन, ह्या गोष्टी आल्या.
हे बॅटरीचं पॉझिटिव्ह एंड आहे, सो इथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, हे पॉझिटिव्ह एंड, हिअर पॉझिटिव्ह निगेटिव्ह एंड, पॉझिटिव्ह 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 निगेटिव्ह 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 एंड, पॉझिटिव्ह एंड निगेटिव्ह एंड. Direction of current from positive terminal to negative terminal. Here also from positive to negative terminal. So this is the circuit diagram whenever the resistors are connected in parallel. What is definition of parallel arrangement? Whenever number of resistors are connected in between two common ends. This is one end, this is other end, and these three resistors are connected in between these two common ends, isn't it? So are connected in between two common ends. So this type of arrangement is called as parallel arrangement. ही डेफिनिशन झाली याची. ही डायग्रॅम झाली. आणि तुम्हाला लक्षात ठेवायची ट्रिक मी काय सांगितली की व्हेनेवर रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन पॅरलल, पी डी सेम आणि करंट डिफरंट. हे कुठेतरी असंच लिहून ठेवायचं. लक्षात राहिलं तर खूपच छान. Now students, we are going to derive equation to calculate the resistance whenever these resistors are connected in parallel arrangement. So I will give name like this is R1 resistor, R2 and R3 resistor. As we have seen, current is different, so I will write here the current which is flowing through R1 resistor will be I1, here I2 and here I3. Three different currents will flow through these three different resistors. Now here current, total current which is flowing through this circuit will be addition or sum of these three currents. Hence here टोटल करंट की ज्याला मी काय म्हणणार आय पी. आय दॅट इज फॉर करंट, पी का तर पॅरलल अरेंजमेंटमध्ये आहे म्हणून आय पी हा टोटल करंट झाला इज इक्वल टू I1 प्लस I2 प्लस I3. याला मी इक्वेशन नंबर 1 म्हटलं. कळालं काय केलं आहे? ह्या टोटल करंट सर्किटमधून जो फ्लो होणार आहे ह्या तिघांची ॲडिशन असणार आहे. सो मी इथे ह्या पद्धतीनं लिहिलं. नाव अगेन स्टुडंट्स वी आर गोइंग टू यूज ओहम्स लॉ. व्हॉट इज ओहम्स लॉ? अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ what Ohm's law tells us? V is equal to IR, isn't it? So I is equal to V upon R. बरोबर की नाही? सो मी इथे डिरेक्टली लिहिते I is equal to V upon R. हा ओहमचा लॉ आहे. हा V is equal to IR आणि म्हणून I is equal to V upon R असं लिहू शकतो की नाही आपण? तेच मी इथे लिहिलं, दॅट इज I is equal to V upon R. Now if we put the value of I and this I into this equation number 1, what we will get? पहिल्यांदा आपण बघूयात काय होईल हे आधी चेंज करून. हेन्स आय पी विल बी इक्वल टू व्ही आर पी. आता व्ही का घेतला आपण? कारण पी डी सेम आहे म्हणून आय पी इज इक्वल टू व्ही आर पी झाला. देन I1 is equal to VR1, I2 is equal to VR2 and I3 is equal to VR3.
अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ ॲज I इज इक्वल टू V अपॉन R. म्हणून हे जे इक्वेशन 1 आहे आपलं, त्या प्रत्येकाच्या ऐवजी आपण हे देखील तिथे पुट करू शकतो यूजिंग ओहम्स लॉ. सो आता ह्या व्हॅल्यूज आपल्याला इक्वेशन 1मध्ये पुट करायच्या आहेत. सो इन प्लेस ऑफ आय पीच्या जागी मी काय लिहिणार, V अपॉन RP. देअरफॉर V अपॉन IP इक्वल टू I1 काय आहे, V अपॉन R1 प्लस I2 V अपॉन R2 प्लस V अपॉन R3. मी परत एकदा सांगते स्टुडंट्स, whenever resistors are connected in parallel, PD is same, current is different. आणि म्हणून या सर्किटमधून फ्लो होणारा टोटल करंट जेव्हा मला कॅल्क्युलेट करायचा असेल तर ह्या तिघांची मला ॲडिशन करावी लागेल. हेन्स आय रोट लाईक दिस. त्याला मी इक्वेशन 1 दिलं, ओहम्स लॉ यूज केला. व्हॉट ओहम्स लॉ टेल्स अस, I इज इक्वल टू V अपॉन R. आणि म्हणून या इक्वेशनमध्ये असणाऱ्या ज्या आयच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज आहेत तिथं मी V अपॉन Rच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज पुट केल्या. नाव आय put these values in equation 1, then I got like this. आता इथे V constant आहे, therefore here V is constant. म्हणून इथे मी 1 लिहीन, सगळं V एका बाजूला काढेन and therefore 1 upon IP is equal to 1 upon R1. सर इथे IP च्या जागी आपला काय येईल, RP. 1 अपॉन RP इज इक्वल टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3. बरोबर, हे इथे इक्वेशन मला मिळालं. नाव व्हेन n नंबर ऑफ रेजिस्टर, खूप सारे रेजिस्टर्स जेव्हा आपण या पद्धतीनं पॅरलल टाईपमध्ये अरेंज करतो, देन वी गेट ॲज नाव फॉर n नंबर ऑफ रेजिस्टर्स what we will get 1 upon RP is equal to 1 upon R1 plus 1 upon R2 plus 1 upon R3 plus dash 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 plus 1 upon Rn. So this is the equation with the help of which we can calculate the total resistance whenever the resistors are connected in parallel. आता स्टुडंट्स याच्यावरती तुम्हाला न्यूमरिकल्स देखील विचारले जातात. व्हेनेवर वी आर सॉल्विंग न्यूमरिकल्स, सपोज आता आपण 3 एक्झाम्पल्स घेऊ. फॉर सिरीज सपोज 1, 2 आणि 3 असे 3 रेजिस्टर्स आपण घेतले तर त्यांचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स हा टोटल रेजिस्टन्सची ॲडिशन असते. आता हेच रेजिस्टर्स जर मी पॅरलल अरेंजमेंटमध्ये मांडले तर काय मिळणार आहे, 1 अपॉन 1 प्लस 1 अपॉन 2 प्लस 1 अपॉन 3. सो जेव्हा आपण रेजिस्टर्स या पद्धतीनं पॅरलल टाईपमध्ये अरेंज करतो, देन वी गेट द टोटल रेजिस्टन्स ॲज रेसिप्रोकल्स ऑफ इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सेस. प्रत्येक जो हा इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स आहे त्या इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सची रेसिप्रोकल ही आपल्याला मिळणार असते टोटल रेजिस्टन्स म्हणून. आणि ह्या पद्धतीनं जेव्हा आपण आन्सर काढू तर येणारा टोटल रेजिस्टन्स हा आहे तो इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सपेक्षा कमी असतो. म्हणजेच काय, जेव्हा आपण रेजिस्टर्स पॅरलल अरेंजमेंटमध्ये जोडतो तेव्हा सर्किटमधून फ्लो होणारा टोटल रेजिस्टन्स हा इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सपेक्षा कमी असतो. आणि रेजिस्टन्स कमी झाला की अल्टिमेटली करंट इन्क्रीज होणार. सो इन दिस टाईप ऑफ अरेंजमेंट or this type of arrangement is used to increase the current in the circuit. रेजिस्टन्स कमी होणार का, कारण रेसिप्रोकल्सची ॲडिशन आहे आणि रेसिप्रोकलची ॲडिशन ही नेहमीच इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सच्या ॲडिशनपेक्षा कमी येते.
Okay, so this type of arrangement is used to increase the current and decrease the resistance. Got it, students? So what are the characteristics of resistors in parallel? We are going to see. एक्झाममध्ये तुम्हाला या कॅरेक्टरिस्टिक्सवरती 3 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जातो. सो इन दिस टाईप ऑफ अरेंजमेंट पी डी इज सेम, हे आधी लिहून घ्यायचं जे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, आणि करंट हा डिफरंट आहे. सो हियर whenever resistors are connected in parallel, the total resistance is equal to reciprocals sum of reciprocals of individual resistances. Okay, so this type of arrangement is used to decrease resistance. रेजिस्टन्स डिक्रीज झाला की करंट इन्क्रीज होणार, बरोबर की नाही. सो जेव्हा आपण रेजिस्टर्स पॅरलल अरेंजमेंटमध्ये जोडतो, दॅट टाईम द टोटल करंट विच इज फ्लोईंग थ्रू द सर्किट इन्क्रीजेस. आणि अजून काय सांगितलं तुम्हाला, टोटल रेजिस्टन्स जो आहे तो इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सपेक्षा कमी असतो. हियर द टोटल रेजिस्टन्स इज स्मॉलर दॅन इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सेस. ह्या काही स्पेसिफिक अशा कॅरेक्टरिस्टिक्स झाल्या. एक लक्षात घ्या स्टुडंट्स, या कॅरेक्टरिस्टिक्स देखील तुम्हाला पाठ करायच्या नाहीत. जे काही तुम्हाला इथं ऑब्झर्व झालं आहे ना, त्याच्यावरून आपण ह्या कॅरेक्टरिस्टिक्स लिहिलं आहे. पहिली तर पी डी सेम, हे तुमच्या डोक्यातच राहणार आहे. सो ही एक झाली. आता ह्याच्यातून मिळणारा टोटल रेजिस्टन्स हा रेसिप्रोकलची ॲडिशन आहे. सो ही एक कॅरेक्टरिस्टिक झाली. इन्क्रीज रेजिस्टन्स, ह्या पद्धतीनं जेव्हा आपण ॲडिशन करू तर तेव्हा सर्किटमधून फ्लो होणारा टोटल रेजिस्टन्स आहे हा वाढणार आहे. रेजिस्टन्स वाढला की अल्टिमेटली करंट जो आहे तो रेजिस्टन्स डिक्रीज होणार आहे, आणि त्याच्यामुळे अल्टिमेटली करंट हा इन्क्रीज होणार आहे. आणि टोटल रेजिस्टन्स जो आहे तो इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सेसपेक्षा स्मॉलर असणार आहे. आलं लक्षात? सो ह्या झाल्या कॅरेक्टरिस्टिक्स. याच्यावरती तुम्हाला 5 मार्क्सचा क्वेश्चन हा विचारला जातो. डायग्रॅम जशी मी मगाशी सांगितली त्या पद्धतीनं काढायची. हे डेरिवेशन लक्षात ठेवताना किंवा काढण्यासाठी एवढे 2 वर्ड्स तुम्हाला सफिशियंट आहेत. ह्या 2 वर्ड्स जर तुमच्या लक्षात राहिले की तुम्ही 5 मार्क्सचा क्वेश्चन इझिली लिहू शकता. कॅरेक्टरिस्टिक्सवरती सेपरेटली 3 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जातो, आणि न्यूमरिकल्स विचारले जातात. 3 रेजिस्टर्स दिलेले आहेत, दे आर कनेक्टेड इन पॅरलल. सो व्हॉट इज द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स, ह्या पद्धतीचे न्यूमरिकल्स देखील याच्यावरती विचारले जातात. सो दिस इज ऑल अबाउट रेजिस्टर्स इन पॅरलल. होपफुली तुम्हाला हा पाठ व्यवस्थित समजला असेल. आजच्या लेक्चरला आपण इथे थांबणार आहोत, आणि याच्यानंतरच्या लेक्चरला याच्या नेक्स्ट पार्ट आपण स्टार्ट करूया.